बाय आहे. कशावरून ओळखलं? लुगडं निसली. तुमच्या आहे काय पोत्यात पाय घालते काय? तुझ्या आईला आमची आई लंगोट घालून फिरते. लुगडाच घालत असते. अरे मग हे जी म्हातारी कशी गावन घालून फिरते. म्हातारीच बघून घालते. पायटेस कळ पडल म्हणून होय. आईला खरंच आपण बी माणसं हे बी माणसंच आहे. परमेश्वराला सुद्धा कंटाळा आला नसल. काय बाईचं सौंदर्य स्वरूप घडवताना त्यानं 10 मिनिट वेळ आगाव घेतली असेल. 20 मिनिटं घेतली असेल. खरंच बाईच्या गुणाचं वर्णन करतो. या बाईला घडवलं असेल. ब्रह्मदेवानी. या रसिकांना घडवलं असेल. ब्रह्मदेवानी. अरे तुम्हा दोघाला घडवलं असेल. ब्रह्मदेवानी. आणि मला एकट्याला घडवलं असेल. माझ्या टायमाला देव काय पट्टा पाडून घरी ऊसतोडीत न गेलत काय? काय झालं? अण्णाजी साड्यानं मला घडवलंय. हे म्हणलं टोपलं कुठनं आणलंय, कुठनं बनवलं? तुझ्या आईचा श्यामा तू बदलला का 28 तारखेपासून? तू गो खाण्याच्या तोंडावर थूक. कसं का असं ना परिचय केला पाहिजे. फटका सुद्धा पण नेटकं दाखवलं पाहिजे. बाईला नमस्कार करून ये. श्यामा हा बोलून ये. हो बाई नमस्ते. काय तर म्हणते. काय कळलं नाही. आपणाला ओळखलंय काय की निरोप दिला याच्या जवळ. काय बोलत नाही. काय म्हणले? काय करते? काय हो करते हो ना का? बायापाशी जायच्या किमतीचा माणूस लागतो लागा. बापूराव तू ये पुढं. जाऊन बोलून येऊ काय? काय बारक्या लेकरावाने आलाय अरे लागा. त्याला कळत नसेल. आर माहिती ते वेगळं काय तर बोलले असेल, ह्याला कळलं नसेल. हा आहे का नाही? जा बोल. जाऊन येतो बाईला बोलून. बाई नमस्ते. सांगितलं त्याच्या जवळ काय तर झालं काय काम? आणि मग काय म्हणली? कायच बोलली ना. काय बोलले ना मग काय काम झालं म्हणला? अरे मग गप्पच बसले की. अरे मग नमस्कार म्हणायचं का नाही? मी येतो हो माग. तू जाऊन ये बाबा. बाई नमस्ते. काय घातली या दोघाचं बी असं झालंय काय गे? काय झालं? अला काय ही बाई कुठल्या देशातली आहे का काय? अरे मग बरोबर आहे का? आता कळलं. करते तसं म्हणली का पण? हा म्हणली तसं? मला तशीच म्हणले. आला का मग बरोबर आहे. काय बाई मुकी आहे मुकी. शाबास. तिला बोला येत नाही काय. एवढं जरी कळलं तर जग कळलं. याला म्हणायचं मग हे असं करतो. काय करतो? मला आता पंचायत झाली आपल्यात कोणाला मला येतंय की मुक्या संघ बोलायला. शाबास. थोडं का असं पण रेटून बोल. हा आमच्या घराच्या शेजारी एक मुका आहे, त्याला मी खुननं बोलत असतोय. आणि मग ती बाई बोलणार का? मग जर बाई बोलली हा आपल्या महाराष्ट्राचा मोठीपणा सांगायचा. हा, कसं त्या बा- बाईला म्हणायचं ही 2 उद्योगपती असे आहेत भारतातले, हा. 1 नंबरचे आहेत म्हणावं. बर बर. टाटा बिर्ला अंबानी हा. यांच्या दुकानातनं उदार साबण नेतात म्हणावं. सांगा अजून. दाढी कराय पैसा आहे का? उदाहरण ते म्हणे टाटा बिर्ला आणि अंबानी. बोल पण रिटून बोल. हा. म्हणजे उगा उगा. अरे आपल्या गावाचा ना आपला मोठीपणा सांगायचा. हा म्हणजे उगा उगा म्हणू होय. विमानानं फिरत्या ती संडासला जाते ती म्हणावं. इमानानं हा काय लागा बोलायचं काय असतंय पद्धत काय. त्या महाराष्ट्रात त्या बाहेरल्या लोकांना काय कळायचं आहे बरं 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 आपलं? जातो बोलून येतो. बोल बोल. हो बाई नमस्ते. आला बा, बरं झालं. हा हा? हा? केलं काय तर वा वा वा. लागलंय सुराला लागले. काय म्हणले काय म्हणले? त्या बाईला म्हणलं हा. लग्न झालंय का म्हणलं. शाबास तेवढं महत्वाचं विचारलं जवळ. हा लग्न झालं का? झालंय झालंय मग म्हणते. झालंय म्हणे. नवरा पैलवान आहे म्हणते या. हा? नवरा पैलवान 4 लेकरं आहे ती म्हणते. लवकर जागा सोडा नाही तर बुकना करल आपला. नवरा पैलवान म्हणल्यावर विचारतो की कुठं हाय का काय. हे तर आहे का बाहेर गेला आहे? हा. विचार विचार. असला तर बोलत बसायचा. नाहीतर पाय पसरायचं आपण. हा. हा? हा. लोक
बोंबलत माग कशाला गेला पावडर टाकून नेतेली पोरं चोरून गेलं तो तिकडे पडलं उसात होय हा गेलं ती कुठं तर अरे काय काय झालं तू माग का गेलास त्या बायला मी मी विचारलं म्हणलं पावडर टाकली ह्याच्यावर आई घातली आपण रान सोडावं म्हणलं आता अरे तिला म्हणलं नवरा आहे हा. का ती काय म्हणते माहित आहे का काय म्हणली हं? हा हं? काय राव? भुकचुक काय केलं ही तर नाहीच आहे का अरे अरे जागा सोडा पळा पळा ओ बाय दारा दारा तू लय शान मारला तू कधी बसा बापू भेऊ नको आम्ही आहे किती बरं बाप्या भेऊ नको आम्ही आहे दोघं किती मार्या ए, सोड किती मार्या सोड तुला सांगा ना. नाही सोडत श्यामा का अंदा तुला नाही ए, सोडत हिला तिकडे सांगा, हाय ए, लय बेकार होईल काय होईल काय होईल ते नको बघू. रे बाया काय होईल माणसाला बिहार हो, खून लावू. होईल माझ्या हातनं खून अरे सांगा बापरे. हिला. तुझ्या लोकं मेलं आता. तुला काय सोड तुझं- म्हणतोय. नाही सोडत भेऊ नको नाही सोडत भेऊ नको द्यायला. तुझ्या आईला तुझ्या नालाय का हे मार का फिर काय काय तुरटे सारखे मिशा बाहेर- खुरार बाहेर ओ, शाहीर मारल्यावर एवढं रडते ओ, ती का? शाहीर काय अक्कल आहे का ह्यांना कोणाला यांना अरे बाईन मारल्यावर रडते ती का नाला का आ, रडलो म्हणून सोडलंय म्हणजे आम्ही रडावं आता बाई नमस्ते 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 अहो, तुम्हाला शुद्ध मराठी येतंय बाई आओ मग मी शुद्ध मराठी बोलते ना आणि मग इतक्या वेळ आमचा वेळ कसा घालवला शाहीर हा? मी थोडी टिंगल केली तुमची आमची हो आम्ही काय तुमच्या आईचा नवरा ओ, आहे? हे काय काय बोलावं काही पद्धत आहे का मेव नाही काय आम्ही तुमचं मेवना नाही आम्ही कलाकार आहोत कलावंत म्हणजे चारी बाजूनी सारखा बरोबर आहे बरोबर शाहीर पण तुम्ही एकटंच आहे काही लाज वाटते कशी वाला हा माईक केला माईक नाकात कशात खुशाला आला म्हणे एकटच आहे का तुम्ही अहो मग तुम्ही दिसताय एकटं अहो म्हणलं पासा पोरीची आई यावी तुम्ही आणि मग काय तर कुठं आहे त्या पोरी दाखवायच्यात बोलवा अगं आशा उषा बाळ बेबी शकुंतला लय गोतावळा आहे काय गेला अरे अरे ए चालायचं बघा काय त्या बायच्या पुरी आहे त्या हा. आशा निशा उश्या हं. निशा आशा ती निशा आशा हा इकडे थांबा अरे 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 काय स्वाती आसरावानी आहे त्या हो आईला आईला पण पिकात वेगळं पीक दिसतंय का पिकात एक पीक म्हणजे रान एक अव आहे कुणी आईवर कुणी बापावर कुणी शेजाऱ्यावर हा, थोरली पोरगी शेजाऱ्या म्हणजे सावली पडली नाही का हा 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 शाहीर हा? माझी थोरली सर्वात पोरगी अरे वा वा कोणच्या ही थोरली पोरगी आहे माझी ही मुलगी हा ही मुलगी थोरली आहे ओ, इकडं काय आहे? ही थोरली अहो मी एवढी आणि थोरली कशी म्हणताय अहो सगळ्यात अगोदर जन्मलेली म्हणजे सर्वात मोठी अरे हिला कुठला तर जलमता आजार झाला असेल अ, आईला प्यायला मिळलं नसेल रे शाहीर तुमच्या लक्षात येतंय का बोलणं म्हणजे उंच झाली नाही म्हणून. उंच नाही अजून तिची उंची वाढायची आहे बारकी आहे काय हा, थोरली सगळ्यात मग तिच्या मागली तिच्या मागची हा? हा काही अरे बाबा आईला ही कोणीकडे जलमलं होतं लाल माती लाल माती ए, याला वडून बांधाव जरा लाल माती तालमीत होती काय ते हा हिच्या नंतरची हिच्या नंतर ही गुलाबी हा गुलाबी नव कलर गुलाबी दिसला साडी घातली गुलाबी तशी तिच्या नंतरची हे डाळिंबी डाळिंबी डाळम कलरची व साडी तशी घातली हा, साडी, आणि सगळ्यात शेंडाफळ उरलेल्या पिठाचं दामट छोट छोट उतरून टाकायचं उतरून टाकायचं नाही म्हणजे असं- अहो एवढा निवेद करून देवापुढे ठेवा एवढा नाजूक बारीक आणि आंघोळ घालताना काजळ लावत ना ते इथं टिकला देते ते इथं. हा तिला जाणं बाहेर सगळ्यात शेंडाफळ तिला जाणं बाहेर पडेल रे पडेल ए, बाबा! यो, 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 यो.